आज आपण बनवणार आहे फ्लावरची भाजी। मी कविता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। पाव किलो फ्लावर कट करून उकडून घेतलाय। त्यासाठी लागणारे साहित्य एक कांदा, एक टोमॅटो, याच्यात आपण बारीक करून घेणार आहोत। थोडंसं हिंग, हे आहे किचन किंग मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा हळद, एक चमचा मीठ, थोडासा लसूण, जिरं आणि फोडणीसाठी तेल। चला तर मग पाहूया रेसिपी। चालू करून घेतलाय आणि आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले। पाहूया रेसिपी। रेसिपी बनवत आहे आपण। आता तेल टाकले, आता 1 चमचा जिरं टाकूया। हे पहा, आता आपलं तेल गरम झाले। आता आपण हे कट केलेला कांदा आणि टोमॅटो आणि हा लसूण हे पहा, आता छान याला फ्राय होऊ देऊया। आता आपण याला छान फ्राय करून घेऊया आणि याच्यात हे सगळे मसाले टाकूया। म्हणजे मसाले खूप छान फ्राय झाले की आपली भाजी छान होते। याला पण आपण असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि थोडंसं हिंग टाकायचं। हे पहा, 1 चुटकी। आपल्या भाजीला खूप छान चव येते। आता आपण मस्त आपले मसाले फ्राय झाले, याच्यात हे उकडलेला फ्लावर टाकून घेऊया। हे पहा, आता आपण याला छान तेलात मिक्स करून एकजीव करून घेऊया आणि स्लो गॅस करून 2 मिनिटं झाकून ठेवूया। चला तर आपण आता उघडून पाहूया आपला भाजी कशी झाली आहे। वाव, खूप छान झालेली आहे। आता आपण मिक्स केले, आणखीन 2 मिनिटं झाकून ठेवून शिजवूया। आता आपण ही जी भाजी आहे ना, याच्यात ही आपली स्ट्रिक आहे। शेंगदाण्याचं कूट टाकलं ना खूप छान चव येते। आता याच्यात टाकून मिक्स करून आणखीन 2 मिनिटं झाकून ठेवूया। भाताबरोबर चपाती बरोबर खायला माझी भाजी छान लागते। माझ्या पद्धतीने करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आज आपण रेशनची लिस्ट पण टाकलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।